आता औटपिठीचा मार्ग एक बाई, निशिदिनी पाही शोध करा. औट हात प्रमाण सहा किरे जाण, त्यातील जे स्थान ऐके एक. महालिंग स्थान टाळू एक संधी, तेथे एक सिद्धी तेजोमय. मार्ग तेथे परतले दोही भागी, पश्चिमे महालिंगी मार्ग ऐसा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 त्यातला अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक 30 आणि माऊलींनी त्यावर 7वा अध्याय ज्ञानेश्वरी 182 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. साधिभूतादि दैवं मां साधि यज्ञेंचे विदुः, प्रयाणकाले पीच मानते इदुर्युक्त चेतसहा. अर्थात सतत भगवंताचं चिंतन मनन निजी ध्यास हा भगवंत नामाचाच होऊन बसतो. नित्यकर्म भगवंताने निर्देशित केलेलेच कर्म आपले कर्तव्य कर्म समजून जो निस्सीम भावानं ते पार पाडतो. अर्थातच कृष्ण भावना भावित झालेला मनुष्य हा आयुष्यभर आणि एकही क्षण भगवंताचा विसर पडू देत नाही. भगवंताच्या समीप इतका पोचतो की त्या चरणांशिवाय भगवंताच्या सहवासाशिवाय त्याला दुसरा कशातही स्वारस्य राहिलेलं नसतं. आणि साहजिकच याचा परिणाम असा होतो की आयुष्य जगत जगत शेवटी कुठल्या क्षणाला आयुष्याचा अंतिम क्षण भगवंताने लिहिलेला असेल माहीत नाही, पण त्या क्षणीसुद्धा तो भगवंताचंच नामस्मरण करीत असतो. भगवंताचा विसर त्याला कदापिही पडत नाही. स्वर्गामध्ये म्हणे भगवंताला राधा भेटली आणि राधा म्हणते की कहो द्वारकाधीश क्या चल रहा है. भगवंताला अर्थातच शरमल्यासारखं म्हटलं, तू तर मला द्वारकाधीश म्हणू नको. म्हटलं द्वारकाधीश म्हणू नको तर काय. अगं म्हणले तुझी आठवण ज्या ज्या वेळेस येईल घडा 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 अश्रू माझ्या डोळ्यातून वाहत होते म्हणले. म्हणलं आठवण येईल त्यावेळेस ना. म्हणे हो, तुला नव्हतं का असं होत भगवंत म्हणतात. राधा उत्तर देते ऐकण्यासारखं आहे. म्हटले तुझा विसरच पडला नाही, आठवण काढायचा प्रश्न कुठं आहे. कृष्ण भावना भावित भक्ताची अवस्था ही झालेली असते महाराज. मृत्यू लोकात तर तो विसरत नाहीच नाही. त्याचा विषय हा नारायण होऊन गेलेला असतो. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मळ. त्यामुळं त्या नामाचा महिमा त्याला कळालेला असतो आणि त्यामुळं संपूर्ण आयुष्य त्याचं सत्कर्म आणि सद्विचार आणि सन्मार्ग या त्रिसूत्रीतूनच त्याचं जीवन तो जगत असतो. सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रता. त्याच्यानं होतं काय भगवंत म्हणतात की तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच मय्यार्पित मनोर्बुद्धी योमद भक्तः समे प्रियः. त्यामुळं घडतं काय, तस्मात् सर्वेषु कालेषु भगवंतच अर्जुनाला सांगतात की कोणता क्षण जीवनाचा अंतिम क्षण असेल अर्जुना सांगता येत नाही. म्हणून मी गीतेमध्ये जरी अभिवचन दिलेलं असलं की एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमोयते स्थित्वात श्यामंत्यकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. 2 अध्याय 72 श्लोक किंवा 8व्या श्लोकमध्ये यम यम वापी स्मरणभाव तेजेते अंत्य कलेवरम तम तम वैतिकंतय्य सदा तद्भाव भाविता. शेवटच्या समयी जी विचार आलेला असेल मनामध्ये ती गती जशी मती असेल ती पुढची गती त्याला प्राप्त होत असते. आणि मग साहजिकच पडिले वळण इंद्रिया सकळ या उक्तीप्रमाणे
सतत त्याचे सर्व अवयवांनिशी तो भगवंताच्या नामस्मरणामध्ये गर्क असतो. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पाहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, म्हणा तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. अशी अवस्था त्याची झालेली असते महाराज. त्यामुळं शेवटच्या समयी निश्चितच प्रपंच याच्याचा त्याला हळूहळू विसर पडलेला असतो, प्रपंच कळालेला असतो, तो दोषयुक्त आहे. विठले हे चित्त प्रपंचापासून अशी अवस्था त्याची झालेली असते. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, भगवंताच्या संकेत दिलेल्या कर्म करण्याशिवाय आणि तेही निष्काम भावनेनं सर्व कर्म लोककल्याणार्थ या सृष्टीच्या जडणघडणीकरता आवश्यक म्हणून तो कर्म करत असतो. त्यात स्वतःचा काहीही भाग नसतो. निस्पृहपणे निष्काम भावनेतून प्रत्येक कर्म करत असल्यामुळं सदैव प्रसन्न राहतो, सुखानं राहतो, समाधानानं राहतो. यावर भाष्य करताना माऊली 182 क्रमांकाच्या ओळीत 7वा अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, काय मरत याची ही चित्ता युगांतून हे. इतकी खळबळ माजते. कारण पांख पाखरे माशी पांख पाखरे जव हे सरे असं जरी वर्णन असलं तरी इतक्या दिवसांचा सहवास त्या शरीराशी असतो. मुळात शरीराला मी मानणं हे पामराचं लक्षण आहे महाराज. मी कोण आहे, शरीर आहे असा आम्ही जोपर्यंत समजतो तोपर्यंत आमची पामर अवस्था असते. मी कोण आहे, मी जीव आहे हे जेव्हा समजतं तेव्हा आम्ही साधक अवस्थेमध्ये येतो. स्वस्वरूपाची जाण होते त्यावेळेस. आणि अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे अशी अवस्था जेव्हा येते त्यावेळेस ती ब्रह्मावस्था असते. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा, त्या ठिकाणी द्वैत पूर्ण संपलेलं असतं महाराज. म्हणून एरवी आयुष्याचे सूत्र बिघडतात. सहज विचार करून पाहिला अर्जुना तर आयुष्याची दोरी सुटायच्या बेतात आली, अंतिम समय आला की त्याचंही इंडिकेशन आपल्याला मिळतं महाराज. तो संकेत आपल्याला मिळत असतो. फक्त तो योग्यांना ओळखू येतो. विषांध जे आहेत प्रपंचामध्ये जे चिटकून बसलेले आहेत त्यांना मात्र मरणच नको असतं आणि मरणाचा विचार ते मनामध्ये येऊ देत नाही. अर्थात ही सुद्धा भगवंताची कृपा आहे. जर प्रत्येक क्षण हा मरणाच्या चिंतनामध्ये असेल तर जीवनातला आनंदच मिळणार नाही महाराज. म्हणून आपल्याला मरणच नाही अशा आवेशामध्ये जीवाला भगवंत जगण्याची परिस्थिती प्राप्त करून देत असतो. मग भगवंत या ठिकाणी सांगतात एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता. इतक्या सहजासहजी प्राण जाण्याकरता थोडीच तयार होतं महाराज. म्हणून मरणाऱ्या त्या प्राण्याची, त्या माणसाची जी खडबड उडून जाते भगवंत म्हणतात, ते पाहून चित्ताला युगांत म्हणजे प्रलयकाळ ओढवला की काय असं जाणवतं. तो क्षण असा असतो महाराज. आणि दुर्दैव असं आहे की तो क्षण कसा असतो हे सांगणारे फक्त साधू संत जर सोडले तर जाणारा जीव निघून जातो. ते सांगण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नसतं. फक्त आम्ही नजरेनं पाहत असतो. त्याच्या शरीराच्या आम्हाला वेदना दिसतात पण मनाच्या व्यथा मात्र आम्ही वाचू शकत नाही. इतक्या पश्चातापामध्ये आयुष्यभर केलेल्या सगळ्या चुकांचं मूल्यमापन करीत करीत वृद्धापकाळामध्ये पश्चातापाशिवाय काही शिल्लक राहिलेलं नसतं. आणि त्या पश्चातापामध्येच मी बहिणीला बहीण म्हणलो नाही, आईला आई म्हणलो नाही, म्हातारपणी त्यांची सेवा केलो नाही आईवडिलांची वगैरे वगैरे. भावाशी सतत बांधाच्या 2 इंच 3 इंच जागेवरून भांडत बसलो, कोर्ट कचऱ्या केल्या, कुठल्या नातेवाईकांशी, शेजारच्यांशी, मित्रांशी कधी गोड बोललो नाही, त्यांचं सुखदुःख कधी जाणायला गेलो नाही. स्वतः करताच जगत राहिलो, माझ्या कुटुंबाकरताच जगत राहिलो. आणि त्या कुटुंबामध्ये आज माझं स्थान काय आहे हे वृद्धापकाळामध्ये कळतं. आणि मग लक्षात येतं की जे मी काही केलं
वाईट कर्म केले असतील, चुकीचे कर्म केले असतील, त्या सगळ्या पापाचा धनी वाल्यासारखा मीच आहे याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. सहजासहजी या कुडीतून, या देहातून तो जीव निघून जात नाही. भगवंत सांगतात, एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, काय मरत याची आहे चित्ता, युगांतून हे. खूप मोठा अंधकार समोर दिसतो आणि भीतीचं वातावरण निर्माण होऊन प्रलय जसा होतो, महापूर यावा आणि पूर्ण शहरामध्ये जरी पाणी सुचलं तर सगळे वार्ताहर, सगळे मीडिया त्या शहराला दाखवण्यामध्ये गुंतलेले असतात महाराज. आणि तिथलं भयानक चित्र आम्ही पाहतो. अर्थात हे फक्त एका शहरापुरतं लिमिटेड असतं, परंतु प्रलय हा सर्वीकडे झाल्यानंतर जी अवस्था होईल ती अवस्था या देहातून जीव जात असताना या जीवात्म्याची होत असते. म्हणून भगवंत सांगतात, माऊली वर्णन करतात, भगवंत अर्जुनाला सांगतायत की एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, काय मरत याची ही चित्ता, युगांतून हे. युगांतू म्हणजे प्रलय. प्रलय झाल्यासारखंच त्याला वाटतं, यात शंका नाही. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.